आज आपण सुकट रस्सा बनवणार आहोत। हे एकदम खायलाही चविष्ट लागते आणि कमी साहित्यामध्ये आपली सुकट तयार पण होते। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। इथं मी सुकट घेतलेली आहे। ह्यामधले आपल्याला खडे किंवा धूळ असेल ती काढून घ्यायची आणि हे आपण आता भाजून घेणार आहोत। हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं गॅसवर चांगलं भाजून घ्यायचे आहे। आता ही भाजून झालेली आहे, तर आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्यामध्येच आपण वरून पाणी घालून घ्यायचं, म्हणजे जे ह्याच्यात धूळ किंवा मातीचे कण असतील ते आपोआप निघले जातात। आता हे आपण असंच ठेवूया आणि भाजीची तयारी करायला घेऊया। तर एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्येच कांदा घालून घ्यायचा। आता कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडा भाजला की ह्यामध्येच आपण आता टॅमॅटो घालून घ्यायचे। इथं मी 2 मीडियम साईजचे टॅमॅटो बारीक कट करून घातलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत, म्हणजे टॅमॅटो लवकर विरघळला जाईल। सुकट आधीच खारट असते, त्यामुळे जेवढा रस्सा बनवणार आहे त्यानुसारच मीठ वापरायचं। आता ह्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा चिकन मसाला किंवा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आणि हा पण मसाला आपण तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। आता हा मसाला भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये पाण्यातून पिळून सुकट काढून आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि ही पण मसाल्यासोबत परतवून घेऊया। आता ही झाल्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी ॲड करायचं। आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि हे एकदा मिक्स करून घेऊया। आता ह्याला उकळी आल्यानंतर आपण गॅस कमी करून घ्यायचा आणि 15 ते 20 मिनिटं कमी गॅसवर आपण ही सुकट चांगली शिजवून घेऊया। इथं आता मी 15 ते 20 मिनिटं सुकट शिजवून घेतलेले आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि वरून ह्यावरती कोथिंबीर घालून घेऊया। आता हे आपण चपाती, भाकरी किंवा भातासोबत सर्व करू शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।